शेतकरी कामगार पक्ष आयोजित भव्य रक्तदान शिबिर 22 जून रोजी पनवेल येथील VK हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते। रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, रक्तदान ही जनसामान्यांची सेवा, यालाच मानू ईश्वर सेवा ही भावना मनात ठेवून असंख्य नागरिकांनी रक्तदान केले। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी सभापती काशीनाथ पाटील, तालुका चिटणीस राजेश केणी, जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, विलास फडके, गौरव पोरवाल, DN यादव, सनातनी आदी मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी भक्ती पाटील। मी पनवेलमधून VK हायस्कूलजवळ राहते। खूप चांगलं वाटतंय। रक्तदान सगळ्यांनीच करायला पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे रक्तदानासाठी। आणि रक्तदानाने दुसऱ्यांचा सुद्धा फायदाच होतो आणि स्वतःचा सुद्धा फायदा होतो, कारण रक्तदान दिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ब्लड सेल्स नव्याने जनरेट होत असतात। आणि मी स्वतः फार्मा स्टुडंट आहे, त्यामुळे मला माहिती आहे ॲज अ सायन्स स्टुडंट आपल्या शरीरासाठी सुद्धा रक्तदान तितकंच गरजेचं आहे। माझं एकच सर्व महिलांना आव्हान राहील की माझ्याप्रमाणे सगळ्या महिलांनी पुढे येऊन रक्तदान केलं पाहिजे। रक्तदान श्रेष्ठ दान। आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं गेलं ते माझे आमदार बाळाराम पाटील साहेब यांनी जे काही निर्देश आम्हाला दिले होते त्या अनुषंगानं मागच्या आठवड्यात वासुदेव बळवंत फडके येथे इयत्ता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा आपण एक साजरा सोहळा पांटी हायस्कूलमध्ये आपण विद्यार्थ्यांना दाखल्यांचं वाटप केलं। गोखले शाळेत घरघरलाही आपण सातत्यानं शेतकरी कामगार पक्ष ही सामाजिक बांधिलकी जपत आलेला पक्ष आहे। रक्तदान शिबिराचं हे खाली आपण आवाहन केलं होतं, तर आज जी रक्ताची गरज ब्लड बँकांमध्ये भासत आहे आणि गरजूंना त्याची आवश्यकता वाटते, तर त्या ठिकाणी आपण करावं। याचं स्वरूप भव्य जे शेतकरी कामगार पक्षाने जे आवाहन केलं त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला, म्हणून रक्तदाते आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आलं। खरं तर साहेबांचा जो आमचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाचं औचित्य साधायचं होतं, तर साहेबांनी सांगितलं का माझ्या वाढदिवसाला कुठलाही कार्यक्रम होता, तरीसुद्धा मला वाटतं 100च्याहून अधिक रक्तदाते आज आहे आणि निश्चित गरजूंना त्याचा फायदा झाल्याचा असा विश्वास या निमित्ताने वाटतो। या कार्यक्रम जरी शेतकरी कामगार पक्षाचा असला तरी शिवसेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हणे यांनी हजेरी या ठिकाणी लावलेली आहे। शिवसेनेचे खासदार शहर प्रमुख त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून केलेली आहे। तर जे जे कार्यक्रम समाजोपयोगी आहेत या कार्यक्रमात राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकी जपत आलेला आहे। शेतकरी कामगार पक्षानं सातत्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद दाखवलेली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये काही घडामोडी जरी झालेल्या असल्या तरी महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्रित साऱ्या निवडणुका लढवायची तयारी सुरू केली आहे। शिवसेनेचे मेळावे काल परवाच संपलेले आहेत। शेतकरी कामगार पक्षानं प्रभाग न्याय आणि जिल्हा परिषद न्याय आपण बैठकांचं आयोजन केलेलं आहे। या महिनाभरामध्ये बाकीची चर्चा BJPमध्ये ज्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे ते काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून तिकडे जात असते, पण खरोखर जमिनीवर राहून जो कार्यकर्ता काम करतो तो आजही आघाडीच्याच बरोबर आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच बरोबर आहे। ज्यांना काहीतरी पदाची मोठी हवा असेल अशीच माणसं पक्षापासून गेलेली आहेत। कार्यकर्ते गेले, त्यांच्यापासून मतदार गेलेला नाही, हे तुम्हाला निवडणुकीच्या कालखंडात दिसेल असं मला विश्वास। रक्तदानाचं महत्त्व म्हणजे हा रक्तदान असं कुठला फॅक्टरीमध्ये उपलब्ध होत नाही। हा फक्त रक्तदान आपण दिलेल्या रक्तदानातूनच हा रक्त एखाद्या पेशंटचा जीव वाचू शकतो किंवा एका पेशंटला कामी येतो। आणि आतापर्यंत इतिहास आहे का रक्तदान केल्यानेच म्हणजे पेशंटचा जीव वाचला जातो। तर या रक्तदानाचं वैशिष्ट्य असं आहे का माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब, माननीय काशीनाथ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे विविध उपक्रम राबवत असतो। रक्तदान हा
आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमचे विविध कार्यक्रम झाले. हा तो त्याचाच भाग आहे. परंतु आमची आता नवतरुण टीम आमचे चिटणीस असतील राजेशभाई केणी यांच्या पुढाकाराने आम्ही सगळे सहकारी मोरे असतील आमचे अनेक सहकारी असतील आम्ही विविध कार्यक्रम हे राबवत असतो आणि त्यात रक्तदान हा महत्त्वाचाच विषय आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर नक्कीच भर दिला आहे. व तरुणांना इथे संधी दिली जाईल, इच्छुकांना आणि नवतरुणांनाच संधी जास्तीत जास्त दिली जाईल. जे आमचे इच्छुक असतील, जुने असतील त्यांनाही संधी दिली, पण नवतरुणांना आमचे आता जे आमचे प्रमुख आहेत ते असंच ठरवलं की नवतरुणांना आता पुढे घेऊन त्यांना संधी द्यावी. शेका पक्ष जर संपला असा म्हणायचा असेल तर मग निवडणुका का होतात आणि निवडणुकाला आम्ही सामोरे जातो आहे आणि आम्ही नक्कीच या झेडपी निवडणूक असेल, महानगरपालिका असेल याला नक्कीच आम्ही जीवतोड मेहनत करून आम्ही हे सत्ता घेण्याचे प्रयत्न करू. आपण बघतोय की आज 22 जून शेतकरी कामगार पक्षातर्फे मोठं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलंय. सकाळी 10 वाजल्यापासून रक्तदात्यांची या ठिकाणी गर्दी आपण मोठ्या प्रमाणात पाहतोय आणि आतापर्यंत मला असं वाटतं की 103 रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केलेलं आहे. रक्तदान असेल, आरोग्य शिबिर असेल, मधल्या काळामध्ये आपण बघितलं की आपण शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम मग तो बांटिया हायस्कूल नवीन पनवेल, कामोठे DSP स्कूलला, त्याचप्रमाणे खारघर येथे सुद्धा आपण त्या पद्धतीनं दाखले वाटप कार्यक्रम केला. मधल्या काळामध्ये आपण पजो म्हात्रे विद्यालय नावडे येथे रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं. प्रत्यक्ष 300 पेक्षा जास्त तरुणांना त्या ठिकाणी आपण तरुण आणि तरुणींना आपण त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या. त्याचबरोबर आपण परवाच आपण बघितलं की वासुदेव फडके नाट्यगृह जे होतं, आदेव क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, अगदी संपूर्ण ते तुडुंब भरल्यासारखं वातावरण होतं. 610 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सत्कार त्या ठिकाणी आपण केला. त्यामध्ये खारघरचं जे युनिट आहे त्यांच्यासाठी आपण सेपरेट कार्यक्रम ठेवणार होतो, नाहीतर खारघरची ती 200 विद्यार्थी आणखीन जोडले जाणार होते. तर त्या पद्धतीनं आमची जी नाल आहे ती गरीब जनतेशी जोडली गेलेली आहे. आम्ही सत्तेमध्ये आहोत का, आम्ही त्या ठिकाणी प्रशासनावरती प्रत्यक्ष काम करताना प्रशासनावर दबाव निश्चितपणानं आहे, पण आमचा दबाव प्रत्यक्ष जनतेच्या मनावर आहे. त्या ठिकाणी आम्ही फक्त व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून काही ऍड केले असेल. आपण जर बघितलं की 103 रक्तदाते आता झालेत, पण कुठेही पनवेल शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये मोठा बॅनर वगैरे फ्लेक्स असं नाहीये. लोकांना माहिती आहे, लोकांची गरज आहे, त्यानुसार आपण काम करतोय आणि हे विशेष आहे. आम्हाला माननीय आमदार विवेकानंद पाटील साहेब, बाळाराम पाटील साहेब, या ठिकाणी काशीनाथ पाटील साहेब, नारायण शेठ घरत असतील आणि आमचे सर्व जयंतभाई यांची शिकवणच आहे की लोकांना काय गरजेचं आहे त्याला अनुसरून आपण उपक्रम करत असतो. तो शेतकरी कामगार पक्ष हा पक्ष कमी पण एक चळवळ जास्त आहे. या ठिकाणी मग तो 12.5% लढा असो, आज नैना प्राधिकरणासंदर्भातला लढा आपण लढतोय, आपण पाहताय, त्याचे आपण सर्व साक्षीदार आहात. त्याचबरोबर आपण विरार अलिबाग कॉरिडॉर रस्ता, मला असं वाटतं की आमच्या संघर्ष आंदोलनातून हजारो कोटी रुपये पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढले, हे वास्तव आहे. तर त्या पद्धतीची कामं आपण करतो. आपण आताही पाहताय की 2च्या सुमारास देखील ज्या पद्धतीनं तरुण या ठिकाणी आहेत, तर तरुणांना शेतकरी कामगार पक्ष का हवा आहे त्याची उदाहरणं मी 2-3 उदाहरणं दिली. माझा दावा आहे की पनवेल उरणातला जो मूळ ग्रामस्थ इथे आहे तो त्याची जी भाकरी जी आहे ती शेतकरी कामगार पक्षाने दिलेली आहे. मग तो 12.5% लढा असो, या ठिकाणी SEZचा लढा असो, आज नैनासाठी आपण लढतोय. महापालिकेतील आपण जो टॅक्सेशनचा विषय जो आहे तो आपण घेतलेला होता. विविध प्रश्नांवरती काम करणारा पक्ष हा शेतकरी कामगार पक्षाचा आहे, हे वास्तव आहे.